आपण थोडंसं या राजकीय गोष्टींकडे प्रचंड दुर्लक्ष करत जातो. त्यांनी काही बिघडत नाही आपलं, कारण आपलं आयुष्य चालू असतं. आपल्याला काही वाटत नाही, म्हणजे काही कोण बदलतंय पक्ष, कोण काय करतंय, पैशांचा बाजार म्हणतंय, काय करतंय. आणि एक टेंडन्सी आपली होत जाते की त्यातल्या त्यात कोण बरं आहे, त्यातल्या त्यात कोण, त्याला मतं देऊ, बेस्ट अमंग्स द वर्स्ट. आणि मग एक दुसरी विचारधारा आपली असते की नाही, आम्हाला मोदी पाहिजे, आम्ही भाजपला मतदान करणार, आम्हाला कमळ पाहिजे. आता ही गोष्ट एक डोक्याच्या एका भागात ठेवा. मी फार काही वेळ घेत नाही, पण मला हे खरंच पोटतिडकीने मी सगळीकडे बोलतोय की मोदीजींना आपण मानतो का? मानतोच ना. एक सक्षम पंतप्रधान आहे या देशाचं गेलं 10 वर्ष. आपण त्या एका गोष्टीमध्ये इतकं आपल्यावर ते गारूड असतो की आपण खालपर्यंत नगरसेवकाच्या निवडणुकीपर्यंत आपण मोदीजींना मत देतो. आणि ही फार मोठी गडबड आहे असं मला वाटतं राजकीय. मगाशी अविनाशने जो किस्सा सांगितला, त्या सोसायटीचं नाव आहे शुभेच्छा सोसायटी, दयाक्षमा शांतीच्या बरोबर समोर शुभेच्छा सोसायटी. ती अख्खी लाईन आहे, 10 बिल्डिंगची. तो अनुभवाला ते खोपकराले वगैरे काय जे काय वॉट एव्हर जे काही. तिकडे महेश देशपांडे सर आमचे, मी रुईयाला होतो, सर पोद्दारला होते, पण त्यांना एकदम आनंद झाला. मग ते माझ्याबरोबर फिरायला आले, मग त्यांना पण उलट बोलले, तर माझा एकदम जीव खालीवर. म्हणून आपण कोणाचं ऐकतो का? पण निवडणुकीत आपण काय हवं आहे, काय नको आहे. पण माझ्या डोक्यात एवढं गोष्ट गेली की 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, 30, 35, 40 वर्ष शिवसेना, भाजप आहे, महानगरपालिकेत आहे, आणि आपण मूळ ठाणेकर, दयाक्षमा शांती वगैरे, म्हणजे तेव्हा ठाणं किती होतं. इथे अजून आपण भांडतोय पाण्याच्या प्रश्नावर. पाणी येत नाही म्हणून, रस्त्यावर खड्डे पडतात म्हणून, ट्रॅफिक होतं म्हणून. मला एक साधी गोष्ट सांगा, आपल्या सगळ्यांची मुलं बाळं शिकत असतील, शिकली असतील. मला सांगा कुठल्या कॉलेजमध्ये होती ती? फार कमी टक्का असेल की ठाणा कॉलेजला होती. आपली मुलं, मी स्वतः रुईयाचा, आपल्या ठाणे शहरामध्ये एवढ्या वर्षात एकही एज्युकेशन फॅसिलिटी अशी निर्माण नाही झाली की जेणेकरून आपल्या ठाण्यात एक सुसज्ज एक महाविद्यालय, मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एकही नाही. म्हणजे मग कुठेतरी चुकते असं वाटतं. मगाचा जो पाण्याचा प्रश्न झाला तो अक्षरशः म्हणजे कमाल. अविनाश कमाल करतो. या पोराला निवडून आणायलाच पाहिजे. मी तुम्हाला 100% सांगतो, ठाणे शहराचं नाव देशाच्या पटलावर नेला. तिथे पाण्याच्या प्रश्नात जेव्हा मी डोकं घातलं की नेमकं काय प्रॉब्लेम काय, तेव्हा असं कळलं की त्या लाईनला पाणी अतिशय कमी दाबाने 1.5 वर्षापासून चालू झालं. एकदम कमी दाबाने भरपूर पाणी होतं, अचानक पाणी बंद झालं, थेंब थेंब टाकी भरेना. त्यानंतर असं कळलं की पहिल्यांदा, म्हणजे मी अक्षरशः नावं घेऊन सांगतो, भाजप नगरसेवक जिल्हा अध्यक्ष शरद संजय वाघोले यांच्याकडे 4 वेळा कंप्लेंट केला. संजय केळकरांकडे ते 10 वेळा गेले, इकडे गेले, तिकडे गेले, पीठ हो, कोणी दाद दिली नाही. आणि नंतर असं लक्षात आलं की मग त्यांना टँकर घ्यावे लागले. मग वाघोलेने पहिले काही महिने टँकर फुकट दिला, पहिले 2 दिले, मग 1 दिला, मग एक छोटासा टेम्पो जातो होता, आणि त्यांना इतर टँकर विकत घ्यावे लागतात. आणि मला सरसरून अंगावरून काटा गेला. माझं वाघोलेविषयी मत बरं होतं आत्तापर्यंत. जो टँकरवाला आहे तो याचा पार्टनर आहे. म्हणजे त्रास होतो मला, अशा वृत्तीचा त्रास होतो. चपलेने मारायला पाहिजेत अशा लोकांना. तुम्ही पाण्यासारख्या गोष्टीमध्ये पण पैसे बघता. ही गोष्ट मला ही भीती घालायची नाही आहे, पण तुम्हाला तुमची जबाबदारी, आणि हे भीतीदायक होईल. काल रात्री 11:30 वाजता मी लोकमान्य सोसायटी, ही आपली राममूर्ती रोडची गजानन महाराजांचा देऊळ आहे, त्याच्या समोरची सोसायटी नवीन झाली, 1.5 वर्ष झालं पाणी नाही, तेही टँकरने भरताय. तुम्ही लक्षात घ्या, एक सोसायटीमध्ये
1 महिन्याचा खर्च 70,000 ते 1.5 लाख असा जर असेल तर अशा 100 सोसायटी म्हणजे 1.5-2 कोटी महिन्याला तुम्ही किती खाणार आहात? किती पोट आहे तुमचं? मला कळतच नाही. म्हणजे संजय वाघोले टँकर लॉबीचं काय ते अजून सांगतो. इथे आपण आपलं मारुतीचं देऊळ, गोखले रोड, अनुभय अमरशिवरून आपण सरळ स्टेशनकडे गेलो होतो. तिथे भावेंचा तो दगडी बंगला वगैरे होता समोर. तिथे 10-15 सोसायट्या आहेत. 1000 लोकांनी सह्या करून दिले की आमच्या गाड्या आणायला आम्हाला U-टर्न द्या. कारण गोखले रोडवरून त्यांना जर घरी जायचं असेल तर इथे नुसतं उतरलं की चालत जाता येतं 30 सेकंदात. आणि जर गाडी असेल तर बघा, आता इकडून गोखले रोडवरनं निघालं, गावदेवीला मिळाले, गावदेवीवरनं स्टेशन रोडला आले, स्टेशन रोडवरनं स्टेशनवर गेले, स्टेशनवरनं 1 नंबरच्या इथून तिथे बाहेर आले आणि तिथं मॅगडीच्या इथून परत असं आल्यानंतर ते घरी पोचले. 30 सेकंदाच्या पायी प्रवासाला त्यांना 40 मिनिटं लागतात संध्याकाळी. बरं, आता मला ह्याच्यात काय ना, बरं मी कसं आहे की मला भ्रष्टाचार म्हणजे मी येत नाही आणि मी करत नाही, उलटं म्हणायला पाहिजे, मी करत नाही आणि मला येतही नाही. तो येत नाही तर बरं आहे. तर मी विचार केला, पण हे असं का करतात म्हणलं. भावे, शैलेश भावे वगैरे सगळे आपले तिकडचे लोक, त्यांनी सांगितलं की तिथून जे रिक्षा स्टँड आहेत अनधिकृत, नाही का, तिकडे रिक्षा उभ्या राहतात बघा, चालायला पण जागा नसते आणि ते लांबची भाडी घेतात फक्त शेअर रिक्षाचे. ते जे अनधिकृत रिक्षा स्टँड आहेत त्या तसे 6 रिक्षा स्टँड या परिसरात आहेत. त्याचे हप्ते भाजपच्या नगरसेवकांना जातात. म्हणजे आपण, म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय मगाचा, एक कप्प्यात लक्षात ठेवा, मोदीजी मान्यच आहे, मोठा माणूस आहे. आणि दुसऱ्या कप्प्यात लक्षात ठेवा, टँकरमध्ये, पाण्यामध्ये, रिक्षामध्ये पैसे काढायला. हे बदलायला लागेल ना, हे बदलायला लागेल आपल्याला. मी या लोकांना का जमा करतोय? तुम्हाला माझी थोडीशी बॅकग्राऊंड वेगळी पण माहिती असेल नसेल मला माहिती नाही. माझे वडील रमेश पानसे, म्हणजे आता माझा बाप म्हणून सांगत नाही, या देशातले चाइल्ड एज्युकेशनिस्ट, बाल शिक्षण तज्ज्ञ जर काढले 10 तर त्याच्यात माझ्या वडिलांचं नाव येतं. गेले 45 वर्ष ते ठाणे जिल्ह्यात डहाणूमध्ये ऐने आणि दाभोण या आदिवासी गावांमध्ये बाल शिक्षणाचं कार्य करतात. बाल शिक्षण म्हणजे नर्सरी नाही चालवत, चाइल्ड एज्युकेशन, मूल कसं शिकलं पाहिजे, एक ब्रेन डेव्हलपमेंट कशी होते मुलांची, ज्याच्यात जगभर खूप गेले काही 20 वर्ष संशोधन चाललं आहे. तर ती ब्रेन डेव्हलपमेंट आणि चाइल्ड एज्युकेशन ह्याचा संबंध काय असला पाहिजे याच्याविषयी त्यांचं फार काम करतात. त्यांचं नाव आहे युनिसेफ वगैरे, त्यांचे लेख छापतात वगैरे वगैरे असं. ती बॅकग्राऊंड आहे हो आमची, सोशल वर्करच्या घरातली बॅकग्राऊंड आहे. मला असं वाटतं की तुम्ही आलात, तुम्ही एवढं ऐकता ना, तुम्हाला काहीतरी वाटतं ठीक आहे, मनसेचं, समीरचे मित्र, तुम्ही अमुक आहे तमुक आहे सगळं आहे, तुम्ही द्याल ही मतं, इंजिनावर द्याल. मी शिवसेनेत आधी होतो, भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो, म्हणजे राजसाहेब अध्यक्ष होते, त्याच्यानंतर बाळासाहेबांनी मला केलेलं. मी 10 वर्ष अध्यक्ष होतो, महाराष्ट्र फिरलो. आणि एकीकडे आदर्श शिक्षण काय असावं माझ्या वडिलांकडनं मला माहिती आहे, आणि प्रस्थापित शिक्षण काय यातली दरी मला नेहमी असं वाटत होतं की आपण काहीतरी लहान मुलांच्या दप्तराचं ओझं कमी झालं. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला, ती पुस्तकं 6 पुस्तकं होती, प्रत्येक विषयाचं एक पुस्तक, आणि ते एवढंसं पिल्लू आपलं, ते 6 पुस्तकं 6 वय घेऊन चालतं आपलं दुडू काहीतरी. मी 15 वर्ष प्रयत्न केले, आणि कसं आहे ना, सब्जेक्ट वाईज पुस्तकं जी आहेत ती मी एक्झाम वाईज केली. काही रॉकेट सायन्स नाही, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, अमुक समाजशास्त्र, ही 6 पुस्तकाचं एक पिरियड असायचे, 6 वह्या, 6 पुस्तकं. मी एवढंच काम केलं की मी त्याचं फर्स्ट युनिट टेस्टचं बुक बनवलं. काय, मराठीचे किती धडे? 3 फाड, इंग्रजीचे 2 फाड, हे फाड, हे फाड, हे फाड, आणि फर्स्ट युनिट टेस्टचं एक पुस्तक. हे पुस्तक आता SSC मध्ये आलं. आता मुलं एकच पुस्तक घेऊन जातात, पिढ्यानपिढ्या. एक आपला आनंद असतो, एक आपल्या हातून काहीतरी घडलं. मला राजसाहेब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे घेऊन गेले
मी वसंत पुरके असताना त्यांच्यापासून तो लढा करत 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 करायला फडणवीस साहेबांनी, विनोद तावडे होते शिक्षण मंत्री, मग त्यांना सांगितलं तेही करायला ते शेवटी मागच्या वर्षी 2023 का 22 पासून अशी पुस्तकं आली, पुढच्या असंख्य पिढ्यांच्या लहान मुलांचं दप्तराचं ओझं कमी घ्या. आम्हाला त्यात इंटरेस्ट आहे. मी जेव्हा हे करत असतो तेव्हा मी आता फार राजकीय असं घराघरा फिरत नाही. म्हणजे हा 24 तास फिरत असतो तर मला फिरत, तो काम करतो, क्रेडिट घ्यायला मी जातो, आपलं ठरलं आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायचं नसो, काशीनाथ, मी खूप संस्था करायचं, टॅग संस्था झाली, सगळे ठाणे आरोग्य वगैरे. आपण एक वैचारिक, एक काय म्हणू त्याला, वैचारिक बैठक असलेला गट निर्माण करायला पाहिजे. आपण आपलं शहर वेड्यासारखं सोडून देऊ नये. तर आपण एक वैचारिक बैठक असलेली माणसं एकत्रित केली पाहिजे की माझ्या शहरात काय पाहिजे, आपल्याला काय सुधारणा होऊ शकते. 2 वर्ष मी CM एकनाथ शिंदेच्या मागे लागलोय, ते करू म्हणतात. मी म्हटलं 25 महानगरपालिकेच्या शाळा द्यावं माझ्या हातात, मला काही नको, खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट नको ना, ते काय कपडे बूट मला द्यायचे, चड्ड्या द्यायच्यात नाही, काही नको पैशाचं. शिक्षक हातात द्या, 25 शाळा द्या, मुलं हातात द्या, 5 महिन्यांना द्या. माझी गॅरंटी आहे, मी अविनाशला सांगतो, अविनाशने त्याच्या प्रतिज्ञापत्रात तिकडे उल्लेख केला आहे, 5 वर्षात तुम्हाला मंत्र्यांना फोन करावे लागतील आमच्या मुलांना ॲडमिशन पाहिजे म्हणून. हवेत बोलत नाही, आमचा अभ्यास आहे. नाही इंग्रजी बोलणं म्हणजे काही म्हणजे ज्ञान आलं असं नाही, पण हाच मुद्दा आहे ना तुमचा. 10वीत ना बाहेर पडणारा मुलगा उत्तम मराठी, त्याला कुसुमाग्रज कळले पाहिजे, त्याला शेक्सपियर वाचता आलं पाहिजे, झालं ना तुमचं. हे काही रॉकेट सायन्स नाही, विल नाही आहे, पॉलिटिकल विल. पॉलिटिकल विलपेक्षा आता हळूहळू मला असं वाटतंय की सोशल विल पण नाही हो आपली. मरुदन जे यायला आपल्याला काय चाललंय ते चाललंय, नाही चालणार असं. आपण एकत्र येऊया. आणि म्हणून मी मुद्दाहून माहीत घेतला, तुम्ही अविनाशला आणा, आपण अविनाशला आणू, निवडू. आपण आणू म्हणजे तुम्ही मतदान एक वेळ कराल, एवढी बडबड ऐकून त्यांना मरू दे, एकदा चान्स देऊन बघू, एकदा संधी देऊन बघू, पण तुम्ही हे लोकांना सांगा, आम्ही चांगली माणसं एकत्र करून ताकदीने शहर बांधायचा प्रयत्न करतोय. आम्हाला इंटरेस्ट नाही आहे ते खड्डे भरण्यात, सामाजिक मानसिक जे खड्डे पडलेले आहेत या शहराला ते भरण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे, आणि ते आम्ही करणार आहोत. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आपली पुढची पिढी, छोटी पोरगी बसली आहे इकडे, काय मिळणार तिला ठाण्यामध्ये? ती 10वी झाली की मला अविनाशकडे ती येणार की मला रुईयामध्ये ॲडमिशन पाहिजे, आम्ही देणार नक्की. काय ठाण्यात स्टेडियमची काय अवस्था आहे, का एक गोष्ट गडकरी, मला आई शपथ, मला आज तगात हे कळतच नाही. म्हणजे दर गणपती उत्सवाला गडकरीची दुरुस्ती कशी काय निघते, आणि दर गणेशोत्सवात तुम्ही बघा, तुम्ही आता दुरुस्ती चालली, गडकरी बंद आहे. किती? 30 करोडचं टेंडर दर गणेशोत्सवाला. तो काय गणपती आहे का दरवर्षी विसर्जन करायला? त्याचं काय आज जाऊन करतात काय ते, आणि दरवर्षी ते पाणी पडतं. म्हणजे मला असं वाटलं की मी मध्यंतरी कोण ऐकतो ते म्हणून, नाही ते बांधकाम चांगलं आहे, ढग आतमध्ये आला म्हणून पाणी पडतंय दरवर्षी. आपण काही नाही बोलणार, बदलू सगळं बदलू, विश्वास ठेवा माझ्यावर. एक छान ठाणं, नाही तरी आले आपण, आपल्याला काय उद्योग आहे, आपण थोडासा वेळ ठाण्याकरता देऊ, छान उभं करू सगळं. आपण विचार करू, काय आम्ही सांगतो तुम्ही ऐका ना, तुम्हाला एखादं काहीतरी सुचेल. एवढं छान ऐश्वर्य CKP हॉलचं, तुमचं CKP क्लब आहे, तुमचा CKP सगळे लोक एकत्र. मला काही गोष्टीत म्हणजे असं भरून येतं की तुमचे केवढे कार्यक्रम छान होतात इथे. मी त्याला विचारलं CKP हॉलला, फूड फेस्टिवल कधी आहे रे? लागूनच असेल तर मग इथल्या इथंच करू सगळं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आम्ही करू इच्छितोय. तुम्ही साथ द्या. आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रिलेटिव्हजना, मित्रांना, मैत्रिणींना, घरी आईवडिलांना, मुलाबाळांना सांगा. यावेळी एकदा राज ठाकरेंना संधी द्यायला हरकत नाही. यावेळेला एकदा अविनाश जाधवला आपण निवडून आणू. थँक्यू.